ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असताना दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांना दादांची भेट घेतली, त्यामुळे चर्चांना उधाण आलं। बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी जुन्नर बाजार समितीमध्ये अजित पवारांची भेट घेतली। भेटीच्या वृत्तानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं, पण भेटीबाबत प्रश्न विचारल्यानंतर दादा पत्रकारांवर संतापले। बघूया। तुम्ही ना इतके वेडे आहात, मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे, तो विरोधी पक्षाचा जरी आमदार असला तर त्याच्या शहरामध्ये 21 दिवस पाणी नाही प्यायला। ते सांगायला आला की दादा त्याच्यातनं काहीतरी मार्ग काढा। मी त्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे। आता पालकमंत्री असल्यानंतर लोकप्रतिनिधी येणार ना, भेटणार ना। आम्ही पण विरोधी पक्षात असताना चंद्रकांत दादा पाटील पालकमंत्री होते, मी जायचो, भेटायचो। तुम्ही असं काहीतरी एक भाऊ निर्माण करता, लगेच ब्रेकिंग न्यूज हे भेटायला। अरे एवढ्या मोठ्या शहराला 21व्या दिवशी पाणी जातं आणि तातडीची गरज म्हणून तो मला शोधायला इथं आला आणि आम्ही जेवत असताना त्यांनी मला सांगितलं आणि मी तिथनं आता फोन केलेला आहे, मार्ग काढायचा प्रयत्न माझा चाललेला आहे। पाहुयात पुढची बातमी। डोंबिवलीमधील 1-2 नाही तर तब्बल 6,500 कुटुंब येत्या काही दिवसांमध्ये बेघर होणार आहेत। मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर डोंबिवलीमधील 65 इमारती जमीनदोस्त होणार आहेत। पण या प्रकरणामध्ये आता एक नवा ट्विस्ट आलाय, तो म्हणजे चूक कुणाची आणि भूर्दंड कुणाला। हा मुद्दा पुढे करत 7 तरुणांनी या प्रकरणी एक वेगळं पाऊल उचललेलं आहे, जे आतापर्यंत अशा प्रकरणामध्ये कधीच झालं नव्हतं। ज्या घरांमध्ये निवारा मिळाला होता ते सोडून बेघर होण्याची वेळ इथल्या रहिवाशांवर आली आहे। डोंबिवलीतील याच इमारतीमध्ये राहून सुखी आयुष्याची स्वप्न पाहणाऱ्यांचं स्वप्न आता धुळीस मिळालंय। त्यातील हा प्रणव पाटील। मुंबईतील घर परवडत नाही म्हणून ठाण्यात भाड्याच्या घरात राहणाऱ्या प्रवीणनं लग्नानंतर डोंबिवलीत स्वतःचं घर घेतलं। मुलाबाळांसह सुखानं संसार सुरू असतानाच कोसळलेल्या या संकटामुळे प्रणव कोलमडून गेला, कारण इथल्या घरासाठी त्याने 30 लाखांचं कर्ज घेतलंय। न्यायाच्या मागणीसाठी इथल्या 7 तरुण रहिवाशांनी आता सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतलाय। बिल्डरांनी हे जे केले डॉक्युमेंट खोटे करून आणि अधिकाऱ्यांनी खोट्या सह्या वापरल्या असतील किंवा अधिकाऱ्यांनी त्याच्यात इन्व्हॉल्वेशन असेल, तर त्या अधिकाऱ्यांनी जे आम्हाला फसवलंय, ज्या बिल्डरांनी आम्हाला फसवलंय, ज्या राजकीय लोकांनी आम्हाला फसवलंय, तर याच्यातून आज काल आमची केस झाली होती। त्या केसमध्ये सांगितलं होतं की डिमॉलिशनची ऑर्डर ती कायम राहणार आहे, म्हणजे आमचा अर्ज होता तो फेटाळला होता। आता आम्ही याच्यासाठी सुप्रीम कोर्टाकडे जाणार आहोत, सुप्रीम कोर्टाकडे आमचा न्याय मागणार आहोत। सर्व कागदपत्र तपासून प्रणवने कोपर स्टेशनला लागून असलेल्या साई गॅलेक्सी इमारतीमध्ये घर घेतलं होतं। राष्ट्रीय बँकेने त्याला लोन दिलं, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं पाणी दिलं, वीज मिळाली, पालिकेनं कर देखील वसूल केला। मात्र त्याच पालिकेनं इमारत अनधिकृत असल्याची नोटीस 2 वर्षांपूर्वी पाठवली होती। म्हणजे जर बिल्डरांना किंवा इथल्या विकसकांना इथले जे लोक होती त्या लोकांना जर सांगितलं होतं की हे यांना नोटीस आली आहे, हे इनलिगल बांधकाम आहे, मग तेव्हाच केडीएमसी कडून किंवा सहाय्यक आयुक्त आहेत त्या सहाय्यक आयुक्तांनी काय केलं? सहाय्यक आयुक्त काय करत होते? आज 19 पासून जर आज 24 पर्यंत जर विचार केला, आज 6 वर्षात सहाय्यक आयुक्तांनी ही बिल्डिंग बघितलीच नाही का? आज एक छोटासा झोपडा झाल्यानंतर ते झोपडा एका रात्रीत होतं। ही छोटी, मला सांगा, ही 4 विंगची बिल्डिंग आहे, 7-7 माळ्याची बिल्डिंग आहे, ती काय एका रात्रीत उभी राहणार आहे का? प्रणव प्रमाणेच साई गॅलेक्सी इमारतीत अनेक रहिवाशांवर जानेवारी 2023 मध्ये संकट कोसळलं। कर्ज काढून घर घेतलं, सर्व कमाई त्यात गुंतवली आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं। बिल्डिंग घेताना मी एक बिल्डरला क्वेश्चन पण केला होता की याचं रजिस्ट्रेशन होणार का, तर त्यांनी मला क्लिअर कट सांगितलं तुमचं केडीएमसी थ्रू प्रॉपर रजिस्ट्रेशन होणार, प्रॉपर टॅक्स पावती लागणार, तुम्हाला लाईट पाणी हे तुम्हाला केडीएमसी थ्रूच मिळणार आहे। तर मी याच्यावर विचार केला की नाही, हा प्रॉपर लिगल रूम दिसतात, त्यामुळे मी रूम घेतली आहे। केडीएमसीच्या ऑफिसर्स इन्व्हॉल्ड आहेत। 2023 मध्ये ज्या वेळेला आम्हाला नोटीस आली, त्याच्यानंतर इकडे जे ऑफिसर होते वॉर्डमध्ये, साबळे म्हणून वैयक्तिक नाव मी सांगू शकतो, त्या व्यक्तीने आम्हाला सगळ्यांच्या समोर सांगितलेलं आहे की ही जी नोटीस आलेली आहे ह्याला तुम्ही जास्त लक्ष नका देऊ, ही जस्ट रेअर किंवा ही नॉर्मल प्रोसिजर म्हणून, म्हणजे केडीएमसी सुद्धा या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्ड आहे। आणि केडीएमसीच्या ज्या वेळेला गळ्यावरती आलेलं आहे की कुठेतरी केडीएमसीचे लोक फसतात, त्याच्यामुळे केडीएमसीने हात वरती करायला म्हणून हे डिमॉलिशची ऍक्सेप्ट जी आहे ऑर्डर ऍक्सेप्ट केली।
इमारतीचा रेरा नंबर आणि कागदपत्र पाहून या रहिवाशांनी साई गॅलेक्सीमध्ये घरं घेतली। मात्र आता झालेल्या फसवणुकीला जबाबदार कोण असा सवाल रहिवाशी करतायत। फसवणूक असल्याचं आढळून आल्यानंतर रेराने 5% दंड का ठोठावला नाही? दंड ठोठावला असता तर कुणी फ्लॅटच घेतला नसता। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला त्यांच्या जागेवर इमारत उभी राहतेय हे दिसलं नाही का? या इमारतींना पाणी लाईट दिलं, काही योजनेअंतर्गत घरे दिली, यामुळे राष्ट्रीय बँकांनी ग्राहकांना कर्ज दिलं। यामागे आर्थिक राजकारणही आहे। स्थानिक नगरसेवकाला 2 फ्लॅट दिले जातात, अधिकाऱ्यांना 1 लाख ते 50 लाखांपर्यंत अंडर टेबल पैसे दिले जातात। पैसे दिल्यामुळे अशा बांधकामांवर कोणीही लक्ष देत नाही। तर अनधिकृत इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांचं पुनर्वसन करता येणार नसल्याचं पालिकेनं स्पष्ट केलंय। कोर्टाने स्पष्ट केलेले आहे की यामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचा रिलीफ देता येणार नाही। त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आता या इमारतींना रिक्त करून त्यांच्यावर सक्तीनं कारवाई केल्याशिवाय पर्याय नाही आहे। तर त्यानुसार आता महानगरपालिका ही कारवाई हातात घेतलेलीच आहे। त्याच्याबरोबर या ठिकाणी आता व्हॅकेट करण्यासाठी, इमारत निष्कासित करण्याच्या अगोदर रहिवाशांना स्थलांतरित करण्यासाठीची कारवाई आमची पोलीस प्रशासनाच्या मदतीने चालू आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील जवळपास 65 इमारतींवर कारवाई होणार आहे। मात्र या प्रकरणी बांधकाम व्यावसायिक, पालिका अधिकारी, रेरा अधिकारी, निबंधक विभाग, बँका यांची ईडी किंवा सीबीआयनं चौकशी करावी अशी मागणी रहिवाशांनी केली आहे। ही मागणी सर्वोच्च न्यायालयातही करून कारवाईसाठी पाठपुरावा केला जाणार आहे। अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, डोंबिवली। यानंतर पाहूयात पुढची बातमी। जंगलामध्ये वाघाला सावज हेरताना बघणं हे प्रत्येकच पर्यटकाच्या नशिबात असतं असं नाही, पण ज्यांना हा अनुभव मिळतो तो थरारक असतो। जंगलात वाघाला सावज हेरताना पाहण्याचा थरार पेंचमधील पर्यटकांनी अनुभवलाय। अंगावर काटा आणणारा हा क्षण होता। इथं वाघ डुकराची शिकार करतानाचा थरार अनुभव हा पर्यटकांनी घेतलेला आहे। तर मध्य प्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्पात लक्ष्मी नावाच्या वाघिणीनं ही शिकार केली। अवघ्या 3 ते 4 वर्षांची ही वाघीण आहे। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील अनेक वाघांप्रमाणे मध्य प्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्पातील लक्ष्मी अनेकदा पर्यटकांसमोर येते। मध्य प्रदेशच्या श्योपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। काही क्षणात आनंदाचे क्षण दुःखात बदलले। श्योपूरमध्ये नवरदेव लग्नाचं वराड घेऊन नवरीच्या घरी पोहोचला। घोड्यावर बसून आलेल्या नवरदेवाचं पारंपरिक पद्धतीनं स्वागत करण्यात आलं। मागे डीजेच्या गाण्यावर जोरदार मिरवणूक सुरू होती, वऱ्हाडी नाचत होते, पण काही क्षणात नवरदेव घोड्यावरून कोसळला। मुलाला तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आलं, पण तोपर्यंत त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। हृदयविकाराचा झटका आल्यानं या तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। यानंतर थांबूयात एका छोट्याशा ब्रेकसाठी।